महाराष्ट्र स्वामी समर्थ सगळ्यांना. तर आज एक अशा वडिलांची व्यथा सांगायची, म्हणजे कविता सांगणार आहे, जी आपल्या मुलाला विनवणी करते की मला घरी घेऊन जा. भरपूर ठिकाणी ती व्हायरल होती, गोष्ट व्हायरल होती कविता, पण आम्हाला डायरेक्ट आता ते टाकता येत नाही, त्याच्यामुळं अशी लिहून टाकतोय. दुष्काळाच्या साली बाळ जन्म तुझा झाला, तुझ्या दुधासाठी आम्ही चहा सोडून दिला. अरे वर्षाकाठी एकच कपडा शिवून शिवून ठिगळं जोडून पुरून पुरून घातला गड्या. वर्षाकाठी एकच कपडा शिवून शिवून ठिगळं जोडून घातला गड्या. साल घातले आम्ही दोघांनी पण तुला चांगल्या शाळेत घातला गड्या. साल घातले आम्ही दोघांनी पण तुला चांगल्या शाळेत घातला गड्या. हवं तू हे सगळं विसरून जा. हवं तर तू हे सगळं विसरून जा. बाळा मला आपल्या घरी घेऊन जा. बाळा मला आपल्या घरी घेऊन जा. अरे फरशीला आधी पुशीन मी. केर कचरा काढीन मी. सुनबाईचं सगळं काही गपगुमान ऐकीन मी. नातवंडाचं लहान सहान सगळं काम करीन मी. तंबाखूच्या वेड्याला 1 रुपया सुद्धा नाही मागणार मी. घाबरू नकोस, मी त्यांचा आजोबा असं त्यांना कधीच नाही सांगणार मी. तुझ्या घरचा घरगडी म्हणून मला घेऊन जा. बाळा मला आपल्या घरी घेऊन जा. थकले रे डोळे आता प्राणकंठी आला. आणि तुझ्या वाचून मला हा जीव नकोसा झाला. सांगू कसं तुला मी तुझा जन्मदाता तू माझ्या वंशाचा दिवा. तू माझा वंशाचा दिवा. किती रे यातना भोगू थकलेल्या जीवा. तर ही जी कविता ज्या आजोबांनी मांडली, ही त्यांची व्यथा होती, ही त्यांच्या अनुभवाने त्यांनी मांडली. एक गोष्ट फक्त एवढं सांगायची मला, माझे आजी आजोबा वारले. माझ्या वडिलांचा त्यांच्या आई वडिलांवर खूप जीव होता. आजी आजोबा वारले ना, मला वडील एकच शब्द बोलले, माझे आई वडील गेले माझं सगळं संपलं. ना त्यांनी बायकोचा विचार, ना पोराचा विचार, ना लहान्या पोराचा विचार केला, ना कुठल्या आनंदाचा विचार केला. त्यांनी बीपीच्या गोळ्या खाणं बंद केलं. आम्हाला रोज सांगायचे खायचो, पण त्यांनी कधी बीपीच्या गोळ्या खाल्ल्या नाही. ब्रेन हॅमरेज झाला. 2 वर्ष म्हणजे लागोपाठ. 2011ला आजोबा गेले, 2012ला आजी गेली, 2014ला वडील वारले. दुसऱ्या दिवशी मला पोरगी बघायला जायचं होतं. एका गोष्टीचं फक्त वाईट वाटतं की माझ्या बापानी त्यांच्या आईवडिलांसाठी स्वतःचा जीव गमावला, म्हणजे दिलाच की नाही मला माझ्या आईवडिलांकडे जायचं म्हणून. आणि आजकालची पोरं पैसा आला तर आईबापाला वृद्धाश्रमात टाकतात. मान्य ते चुकत असतील, भांडण होत असेल, काय गरज होत असेल. जर त्यांनी लहानपण आपलं सहन केलं तर त्यांचं लहानपण आपण सहन करायला नको, त्यांचं म्हातारपण आपण सहन करायला नको. अहो माझी आई जर मला दिवसभर दिसली नाही ना, माझा जीव कावरा बावरा होतो. इव्हन आईच काय, मी पेनला जरी गेलो माझ्या सासरवाडीला, माझी सासू जरी मला दिसली ना तरी असं जीव कावरा बावरा होतो. कारण की ती आई आहे आपली. भले वेगळं राहते तर शेजारी, माझ्या डोळ्यासमोर मला माझी आई पाहिजे. एवढं लक्षात ठेवा भावांनो, पैसा सगळं काही नाही करत. आईची माया पाहिजे जवळ. जास्त जगायचं असेल तर आईची माया जवळ पाहिजे. वेगळं राहिल्याने 100 कोटी रुपये कमवून बी तुम्हाला उपयोग नाही त्या गोष्टीचा. आज त्या आजोबांनी जी गोष्ट व्यथा मांडली ती खरीच आहे की मी तुझ्या मुलांना सांगणारच नाही की मी म्हणजे त्यांचा आजोबा आहे म्हणून. अजून काय बोलायचं. आणि आज मी बघतो बी भरपूर आहे ना कपल आहेत ना ज्यांचे लग्न झालेत ना, अहो दिवसभर आजीला नातवंड, म्हणजे तुमचं बी करायचं, तुमचं केलं बालपण, आता नातवांना बी शाळेत सोडायला जा, परत क्लासला सोडायला जा.
म्हणजे तुम्ही कामाला बिझी आणि हे मोकळे झाले आहे का नाही. हां, त्यांच्या जीवाला आराम नाही, त्यांच्या मनासारख्या कुठल्या गोष्टी नाहीत. बरं आहे दादांनो, माझ्याकडे पैसा पाणी काय नाही आहे, मी माझ्या आईला सांभाळू शकतो आणि मी इथून पुढं बी सांभाळणार काय. आणि इवन मला माझी वेळ आली अशी कधी यावं नाही, सासूबाई पण त्यांना बी मी कायम सांभाळू शकतो. कारण की ज्यांनी आपल्याला जीव लावला आहे, ज्यांनी आपल्याला आयुष्यभर साथ दिली आहे, त्या गोष्टीसाठी आईला सोडू नाही शकत, आईवडिलांना कधी सोडू नाही शकत. बाकी सगळं जग सोडू शकतो पण आईवडिलांना कधी सोडू नाही शकत, एवढं लक्षात ठेवा. काय मान्य आहे, शेवटचा धागा बायको असू शकते, पण मी असं म्हणत नाही. पण आईवडिलांना लांब ठेवून जगण्यात मजा नाही गाड्यांनो, जगण्यात मजा नाही. काय चुकलं असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि फॉलो करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.